ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईत 16 जागांवर ठाकरे बंधू विरुद्ध महायुतीची थेट लढत होणार आहे। वंचित आघाडीनं काँग्रेसच्या परत केलेल्या जागांवर ठाकरे विरुद्ध महायुती अशी लढत होते। वंचितनं परत केलेल्या जागांवर काँग्रेसनंही उमेदवार दिलेले नाहीत। 16 वॉर्डमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार आहे। तेव्हा प्रभावी उमेदवार न मिळाल्यानं वंचितनं काँग्रेसला काही जागा परत केलेल्या होत्या। याच ज्या 16 जागा आहेत या 16 जागांवर आता ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे। वंचित आघाडीनं काँग्रेसला ज्या जागा परत केलेल्या होत्या त्या ठिकाणी काँग्रेसने देखील उमेदवार दिलेले नव्हते, त्यामुळे आता ही लढत जी आहे ती थेट ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशी होताना पाहायला मिळणार आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, कुठे कुठे अशा ठिकाणी या थेट लढती होणार आहेत? आपण पाहतो प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडी यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना लक्षात आलं की आपल्याकडे जवळपास 16 जागी उमेदवारच नाही आणि त्यानंतर त्यांनी जागा त्या काँग्रेसला देऊ केल्या। आता जी माहिती मिळते त्यानुसार वॉर्ड क्रमांक 6, 11, 12, 13, 14, 15, 19, 21 अशा पद्धतीचे हे वॉर्ड क्रमांक आहेत। साधारणपणे 16 वॉर्ड आहेत असे, ज्या ठिकाणी काँग्रेस वंचित आघाडीकडून अपक्ष उमेदवारांना आता थेट पाठिंबा देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि यामुळं आता जी लढाई असणार आहे तर ती लढाई काँग्रेसकडून सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले नसल्यामुळं या जागेंवर ठाकरे बंधू आणि युतीची लढत आपल्याला आता पाहायला मिळणार असल्याची माहिती आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आणि यानंतर बातम्यांचा आढावा महाराष्ट्र